बोलो यीशु मसीह की जय। पुन्हा एकदा सर्व समर्थ आणि सर्वव्यापी परमेश्वर त्याच्या नावाला हृदयापासून धन्यवाद। बोलो यीशु मसीह की जय। सगळेजण म्हणा बोलो यीशु मसीह की जय। सो पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि प्रगटीकरण याचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 कडे आपण जाऊया आणि आपण पाहत आहोत इफिस या ठिकाणची जी मंडळी आहेत त्या मंडळीविषयी आम्ही शिकत आहोत। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही देवाचं वचन पाहिलं की देवाचा सेवक जो आहे संत पाऊल या ठिकाणी इफिस कराची जी मंडळी आहेत त्या मंडळीला त्याने इशारा दिलेला आहे, चेतावणी दिलेली आहे। तसंच आज जे जे देवाची सेवा कार्य करणारे लोक आहेत, ज्या ज्या मंडळांमध्ये ते उभे राहत आहेत, देवाचं काम करत आहे, देवाची सेवा कार्य करत आहे, गावात असेल, खेड्यात असेल, शहरामध्ये असेल किंवा घरामध्ये असेल, त्या ठिकाणी त्यांच्या द्वारे देखील आज मंडळीला इशारे देणे फार महत्त्वाचे आणि फार गरजेचे आहे। आमेन। चेतावणी देणं देखील गरजेचं आहे आणि त्या मंडळीला कुठं काय करायचं, कुठं काय नाही करायचं हे सांगणं देखील फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे। आणि मग मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं जवळपास आपण खोटे शिक्षक जे आहेत इफिस या मंडळीमध्ये शिरले, ज्यांना देवाला निवडलेलं नाही असे लोक मंडळीमध्ये येऊन त्यांनी त्या मंडळीमध्ये विस्कळीतपणा केलेला आहे आणि चांगली भक्ती देवाची करणारे लोक एकमेकांपासून वेगळे झाले गेले आणि मग त्या ठिकाणी भक्तीला मोठं भगदाड पडलं, अडखळण आलं खोट्या लोकांमुळे। येशू प्रभू की। आणि म्हणून आम्हाला या खोट्या लोकांपासून, जे देवाला निवडले नाहीत असे लोक आम्हाला आमच्या गावात, घरात, कुटुंबात, परिवारात ज्यावेळेस येतील त्यांना आम्ही ओळखलं पाहिजे। चला आता पुढे जाऊ आपण आणि त्यामध्ये वचन क्रमांक 2 वाचूया। इफिस पुस्तक प्रगटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय वचन क्रमांक 2। तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे। तुला दुर्जन सहन होत नाही, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले। ते लबाड आहेत असे तुला काय आले? दिसून आले। किती लोकांना अनुभव आला लबाड लोकांची? पोट हा त्यांचा देव झालेला आहे आणि पोटाची सेवा कार्य करणारे ते लोक झालेले आहेत। आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की पौलाने ज्या ठिकाणी सेवा कार्य करत होता त्या लोकांना त्यांनी सावधान केलं आहे आणि मग त्या लोकांपासून त्यांनी वेगळं व्हावं, त्या लोकांना त्यांच्या बरोबर संगती धरू नये, त्या लोकांच्या बैठकीमध्ये ते जाऊ नये, ते जरी देवाचं नाव घेऊन आपल्या घरामध्ये येतील, आम्ही पास्टर आहोत, ते असे म्हणतील आम्ही रेव्हरंड आहोत, आम्ही बिशप आहोत,
आहे ना, आम्ही मेंढपाळ आहोत, आम्ही शिक्षक आहोत, आम्ही सुवार्तिक आहोत, असं म्हणून देवाच्या नावानं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं ते आपल्या गावात येतील, आपल्या घरात येतील. बायबल सांगतं अशा लोकांना मंडळीतल्या लोकांनी ओळखणं फार गरजेचं आहे. म्हणा सगळेजण आमेन. कारण हे लोक देवाच्या नावानं येऊन मंडळीतल्या लोकांना फसवणार. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही फसवले जावे, आणि माझी पण इच्छा नाही की तुम्ही फसवले जावे. म्हणून पवित्र शास्त्रातून जशी वॉर्निंग येते, ती वॉर्निंग देखील मंडळीच्या लोकांना देणं फार गरजेचं आहे. तर काय, आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये यरुशलेम त्याला म्हटलं गेलेलं आहे. सगळ्यात जास्त प्रार्थना अहमदनगर जिल्ह्यामध्ये भरतात. सेवा, प्रार्थना, सगळं काही सगळ्यात जास्त अहमदनगर डिस्ट्रिक्ट. आणि मग कुणी पण येतं बायबल घेऊन घरामध्ये, कुणी पण प्रेज द लॉर्ड केलं का करा प्रार्थना, कुणी प्रेज द लॉर्ड केलं का सांगा वचन, हे चालू आहे. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, ते देवाच्या नावाने येतात आणि ते काय होतात, ज्या ठिकाणी स्थिर स्थवर मंडळी असती त्या मंडळीमध्ये गोंधळ माजून टाकतात. आणि म्हणून आम्ही गोंधळात पडू नये म्हणून आम्हाला पवित्र शास्त्राचा खऱ्या मनानं अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या मनानं आपल्या मेंढपाळाबरोबर आणि आपल्या मेंढपाळाच्या अधीन राहणं हे देखील फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि मग या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं आणि शिकायला ही गोष्ट मिळत आहे की देवाच्या नावाने लोक येतात, प्रभूच्या नावाने लोक येतात घरात, है ना. आणि मग मी नेहमी सांगत असतो, त्या भूतकालाचे 5,000 रुपये, बरोबर, करणी झाली तुमच्यावर, त्यांचा आला का सब्जेक्ट हात असतो. भूत लागलं, करणी केली, तुमच्या चुलत्याने केली, चुलतीने केली, जावाने घातलं, दिराने घातलं, याने केलं, त्याने केलं, आले का 2 मिनिटं घरात बसले रे बसले, त्यांना लगेच दिसत होते, लगेच दिसत त्यांना. आणि आम्ही 14 वर्षापासून सांगतो, ते लोकांना दिसत नाही. हालेलुया. मंडळीतल्या लोकांना ते खरं पटत नाही. जे लोक कनेक्ट झाले त्या लोकांना आम्ही सांगितलेलं खरं पटत नाही. परंतु 2 मिनिटात कुणीतरी व्यक्ती येतो आणि प्रेज द लॉर्ड म्हणतात आणि घरामध्ये घेतात आणि प्रार्थना करून घेतो आणि लगेच ते म्हणतात, हा तुमच्या घरात आम्हाला लिंबू दिसतं आणि इथं पुरलेला आहे, तिथं पुरलेला आहे. आणि मग ते लोक लगेच त्यांच्यावरती विश्वास ठेवून टाकतात. गाफील राहू नका. या दिवसांमध्ये सावधान राहण्याची मंडळीतल्या लोकांना फार गरज आहे. जेवढं तुम्ही जीवनामध्ये सावधान राहाल, ट्रिक राहाल, तेवढा पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करणार आहे. कारण तुमच्यातला पवित्र आत्मा हा मेलेला नसून तो सजीव आहे. कारण ही मेलेली मंडळी नाहीये. इथं देवाचं वचन सांगितलं जातं तर ही मंडळी सजीव आहे. आमेन. पुढे आपण जाऊया. आता वचन क्रमांक 3 कडे आपण जाऊ आणि काय लिहिलं आहे पाहू आपण. तुझ्या अंगी धीर आहे, तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोचले आहे आणि तू खचून गेला नाहीस. आणि तू खचून गेला नाहीस. काय गेला नाहीस? खचून गेला नाहीस. अजून कोणीतरी पाठीमागे वाचा. तुझ्या अंगी धीर आहे. हा बस. तुझ्या अंगी काय आहे म्हणा, माझ्या अंगी धीर आहे. कशासाठी धीर धरतो माणूस सांगा मला. धीराची गरज आम्हाला काय आहे? धीराची गरज मंडळीला काय आहे? लक्ष द्या. धीराची गरज देवाच्या लोकांना काय आहे? नेहमी आम्ही म्हणतो धीर धरा. आणि धीर देणारा तुमच्या आणि माझ्यामध्ये आज वस्ती त्याने केली आहे, तो पवित्र आत्मा आहे.
म्हणा सगळेजण आमेन. धीर धरा असं लिहिलेलं आहे. आणि मग या 3 वचनामध्ये तुम्हाला आणि मला फार बघायला मिळतं की ज्यावेळेस असे गर्वाने फुगलेले लोक जे आहेत, घमंडी लोक आहेत, मीपणा करणारे, नागासारखे फास फूस करणारे लोक जे आहेत ना, तर लगेच त्याला बळी पडू नका. जरा धीर धरा. काय करा? धीर धरा. ते काय म्हणतात, ते काय बोलतात, ते काय सांगतात, जरा धीर धरा. घाई करू नका. हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. लोकांना धीरच नाहीये कुठल्या गोष्टीमध्ये. पळ पळ उठ सूट, पळ पळ उठ सूट, पळ पळ. अरे ते नाव घेऊन बोलू राहिले, मग काय जाते का तिकडे? नाव घेऊन बोलू राहिले तर नाही. त्याला प्रगटीकरणाचं दान आहे. धीर धर, स्थिर हो, शांत हो एका जागेवर, स्तब्ध हो एका जागेवर आणि देवाचं वचन चांगल्या प्रकारे जीवनामध्ये समजून घे. त्या मंडळीत त्या काळची परिस्थिती ती भयानक दाखवलेली आहे. आणि मग तुम्हाला आणि मला यातून हीच गोष्ट शिकायला मिळते की लोक धीर न धरल्यामुळे फुगून जातात गर्वानं. आम्ही फुगू नये, देवाची इच्छा आहे. काय होऊ नये? फुगू नये. म्हणा शेजाऱ्याला धीर धर, प्रभूच्या राज्यात धीर धर. काय धरायचा? धीर धरायचा. हलू नका इकडं तिकडं, पळू नका इकडं तिकडं, डोकू नका इकडं तिकडं. तिकडं काय चाललंय, इकडं काय चाललंय, हे सगळं बायबल मध्ये बघायचं की पवित्र आत्मा माझ्या जीवनात काय सांगत आहे मला, हेच ऐकायचं. हालेलुया. वाचा पुढे काय लिहिलं आहे? माझ्या नावामुळे हे संकटाविषयी लिहिलेलं आहे. माझ्या नावामुळे तू काय सोचले आहे? दुःख सोचलेले आहे. ज्या ठिकाणी देवाचं वचन नसतं ना, त्या ठिकाणी दुःख जर आलं माणसाच्या जीवनात तर तो माणूस कधीच टिकणार नाही. ती स्त्री कधीच टिकणार नाही प्रभू मध्ये किंवा प्रभूच्या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, जर ती देवाच्या वचनाला धरून आहे आणि वचन तिच्या जीवनामध्ये जर असेल तर ती मंडळी काय होणार आहे? दुःख तिच्या जीवनात येऊ द्या आणि कुठल्याही प्रकारे दुःख येऊ द्या. ती मंडळी त्या दुःखामध्ये देखील देवाकडे पाहत राहतात. कोणाच्या जीवनात दुःख नाही असा एक पण व्यक्ती जगामध्ये नाही. काही लोक म्हणतात देवामध्ये या, देवामध्ये आल्यानंतर तुमचं दुःख निघून जाईल. आहे ना? दुःख निघून जातं का दुःख? काही लोक म्हणतात आम्ही एवढे वर्ष झालो चर्चला येतो बाबा, आमचं दुःख अजून वाढत वाढत चाललंय. मग काय लिहिलंय बायबल मध्ये? बायबलचा प्रभू खोटा आहे का? दुःख देव काढतो, पण मग तुम्हाला दुःख काढण्यासाठी देवाच्या राज्यात तुम्हाला धीर धरून टिकून राहावं लागतं. माझ्या नावासाठी जो दुःख सोसतो, म्हणा दुःख सोसतो. किती लोक तयार आहेत दुःख सोसायला? काय होतं माहितीये का? दुःख माणसाला काहीतरी शिकवत असत. बरोबर आहे ना? दुःख माणसाला शिकवतो. दावीद राजा काय म्हणतो? देवाने मला दुःख दिले आणि त्या दुःखातून मी देवाच्या आज्ञाचं पालन करायला शिकलो. म्हणा सगळेजण आमेन. दुःख आलं पाहिजे आणि देवासाठी आम्ही दुःख सहन केलं पाहिजे. दुःखाचे 2 भाग आहेत. एक स्वतःने दुःख आणणं आणि एक देवाकडून दुःख नये. आहे ना? काही लोक म्हणतात नाही मला आजारीच पडू द्या, मग देव माझ्या जीवनात चमत्कार करीन आणि मग मी साक्ष देईन. आजाराला आमंत्रण देतात. पण
जे मंडळीचे लोक देवाबरोबर स्थिर असतात, धीर धरून उभे राहतात, त्या लोकांना या वचनातून जावं लागतं, त्यांना दुःखाचा सामना करावा लागतो. नेहमी लक्षात ठेवा, प्रभूने आम्हाला ही गोष्ट शिकवली आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या लोकांना दुःखातून जावं लागणार आहे. दुःख तुम्हाला येणार नाही असं कुणीच म्हणू शकणार. ज्या माणसाच्या जीवनात दुःख नाही तो देवाची सेवा करू शकणार नाही. देव त्याच्या पुत्राला जगामध्ये ज्यावेळेस पाठवतो, त्याला तुम्ही आणि पवित्र शास्त्रातून वाचतो की देव त्याला दुःखाच्या भट्टीतून घेऊन जात होता, त्रासाच्या भट्टीतून घेऊन जात होता, अग्नीच्या भट्टीतून जाऊन गेला होता. काय कमी केलं जाऊ? रोज येणाऱ्या लोकांच्या हातामध्ये त्याला देऊन टाकलं. दुःख आलं कारण त्याच्या पाठीमाग पित्याचा गौरव दडलेला होता किंवा लपलेला होता. पण देवाबरोबर दुःख तुम्ही आणि त्यावेळेस सोसतो ना, त्याच्या पाठीमागचं खूप मोठे रहस्य आणि कारण असतं. तुम्ही दानिएलचं उदाहरण घ्या. षड्यंत्र रचून कार्यक्रम केलेला आहे, पण दानिएलने दुःख सोचलं. गुहेमध्ये सोचलंय का नाही? एवढा मोठा ज्ञानी माणूस कस काय दुःख सोचल? अरे तो ज्ञानी असू द्या, नाही तर तो अभिषिक्त असू द्या, जर माणसाच्या जीवनामध्ये अभिषेक वाढावा ही जर आमची इच्छा आहे, देवानं आमचा या जगामध्ये वापर करावा जर आमची इच्छा आहे, आम्ही बोलल्याबरोबर त्या गोष्टी ऑन द स्पॉट घडाव्या ही जर आमची इच्छा आहे, तर आम्हाला त्या दुःखातून जावं लागेल. हा, काय लिहिलाय तो शब्द वाचा. आणि तू खचून गेला नाही. हा, 2 नंबर वचन. तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझं 3 वचन वाचा. त्याच्यातलं दुसरा देवाबरोबर दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाही. हा, देवाबरोबर काय केलं आहे? दुःख. म्हणा मी देवाबरोबर आहे. आणि मग देवाबरोबर आम्ही, तुम्हाला दुःख येण्याचं कारण काय? का दुःख आलं? का दुःख येतं? का त्रास येतात? का व्याधी येतात? वेदना येतात? समस्या येतात? मी देवाबरोबर आहे ना. एवढा मोठा धिप्पाड माझा परमेश्वर आहे ना. सेना हो का यहोवा हमारे संग संग है, याकोब का ओ सेना हो का यहोवा हमारे गाण्यात आम्ही गातोय ना, देव आमच्या बरोबर आहे, तर आम्हाला दुःख काय आमच्या जीवनात? खूपशा लोकांचे प्रश्न आहेत मंडळी, त्या लोकांचा, देव तुझ्या बरोबर आहे, मग तुझ्या घरात काय असं? साधं साधं उदाहरण आहे. तेरे जीवन में क्यों ऐसा है फिर? तू का आजारी आहे? तू का गोळ्या खातो आहे ना? तुझं का लग्न होत नाही आहे ना? तुझा का संसार आशीर्वादित होत नाही? तुझा का नवरा आतमध्ये गेला तर बाहेर येत नाही? मस्त प्रार्थना चालू आहे, सगळं काही आहे. तुमचा देवावरती विश्वास, माझा देवावरती विश्वास आहे, सगळं काही चालू आहे. पण प्रश्न काय या ठिकाणी? मी देवाबरोबर आहे, माझं घर देवाबरोबर आहे, तरी मला दुःख. आणि मग देवाबरोबर राहून जर तुम्हाला दुःख सोसायचंय, तर तो तुम्हाला देव चालेल का? त्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवणार का? त्या देवाची तुम्ही सेवा करणार का? त्या देवाची तुम्ही आराधना करणार का? त्या देवाला तुम्ही भजणार का? त्या देवाची तुम्ही स्तुतिस्तवन करणार का? त्या देवाच्या नावाला तुम्ही गौरव देणार का? त्या देवाच्या नावाने उपवास करणार का? त्या देवाची सुवार्ता लोकांना जाऊन सांगणार का? देव बरोबर राहून दुःख जर असेल, मोशे काय म्हटला? अरे या महालामध्ये राहण्यापेक्षा, काय म्हणतो माहिती ना, लहानचा मोठा झाला, फारोच्या बहिणीने त्याला सांभाळलं, लहानचं मोठं केलं, काय कमी नव्हतं खायला प्यायला, चांगला कपडा, सोनं चांदी सगळ्यांनी मोडून भरलेला पुरलेला होता, वारसदार तिकडचा एकेकाळचा.
पण आतून जी हृदयातली जी तळमळ होती ना, जन्म त्याचा यहुदी होता आणि तो म्हणतो एवढ्या मोठ्या महालामध्ये राहण्यापेक्षा, राजमहालात राहण्यापेक्षा आणि या ठिकाणचे सर्व खाण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोचणं मला चांगलं वाटतं. कारण त्याचे लोक म्हणजे देवाचे लोक मोशेच्या देखत त्या ठिकाणी पिळापिळ होत होती, मारले जात होते, ठेचले जात होते. साधारण गोष्ट नव्हती. आणि मोशेने देवासाठी दुःख सोसण्याचा निर्णय घेतला. असं समजू नका मंडळी त्या लोकांना की मी प्रभू मध्ये आहे आणि मला दुःख नाही येणार नाही. ठीक आहे, तुम्ही दुःख नाही घेणार ती गोष्ट वेगळी, पण जर देवाच्या बरोबर तुम्हाला चालून जर दुःख येत असेल, कुठलाही असू द्या, त्रास असू द्या, कुठलाही असू द्या, कोणत्याही प्रकारच्या असू द्या, तर तुमच्यासारखा धन्य व्यक्ती कोणी नाही. म्हणा आमेन, म्हणा सगळं आमेन. देवाबरोबर दुःख सोसायला चालू करा. आणि मी नेहमी सांगत असतो, बैलाला आहे ना 2 शिवळाट असतात. इकडे बघा काय असतात, 2 शिवळाट असतात. एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोण आहे? एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि एक जू मोकळा आहे. ज्याला वाटतं मला प्रभूची सेवा कार्य करायची, त्यांनी या जुवाला मान लावायची. समज में आ रहा है? मला वाटतंय प्रभूची सेवा कार्य करायची, तर मला ते जू स्वतःहून काय करावं लागेल, मान खाली घालावं लागेल, जो अंगावरती घ्यावा लागेल, जो तो गुतावं लागेल पवित्र वचनाचं, आणि प्रभू बरोबर चालावं लागेल. कारण प्रभू कोणाला फोर्स करत नाहीये जो घेण्यासाठी. कारण इथं हा वधस्तंभ आहे ना दुःखाचा आहे. सेवाच तशी ती जगामध्ये इतिहासामध्ये अशी सेवा नाही, अशी ही सेवा आहे. या सेवेमध्ये पावला पावलाला क्षणाक्षणाला दुःख आहे, दुःख. पण लोकांचा आज एकच गैरसमज आहे, ख्रिस्ताकडे आले दुःख जातात, ख्रिस्ताकडे आले असं होतं, ख्रिस्ताकडे गेलं तसं होतं. हा देव करतो, नाही असं नाही, पण तुम्हाला आणि मला ते झूक काढून टाकायचं नाही, त्या जुवापासून बाजूला व्हायचं नाही. जुवाला धरूनच राहायचं कधी पण. 24 हवर्स 24 घंटे हे जू म्हणजे देवाचं वचन हे आमच्या मनामध्ये पाहिजेतच. बैलाचं उदाहरण आमच्या समोर आणा. 2 बैल जर झोपले ना देवाच्या लोकांना, आणि एक बैल जर बसला ना जर खाली, थोडा चालतून बसतो, थोडा चालतून बसतो, थोडा चालतून बसतो, तो मालक त्या बैलाला विकून टाकतो. बरोबर आहे ना? बैलाला विकून टाकून देतो आणि तो दुसरा बैल आणतो. तो जर चालला तर आहे, तर तिसरा परत तो विकणार आणि परत तिसरा आणणार. आत्मिक जीवनामध्ये हे गणित आणि हे सूत्र लक्षात ठेवा. तर प्रभूची तुम्हाला आणि मला सेवा कार्य करायचं, तर देवाबरोबर दुःख सहन करायला तयार व्हा. काय आहे? आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जेवढे 3000 लोक आहेत ना, त्या 3000 लोकांना दुःखातून जावं लागलेलं आहे. तुम्ही म्हणता माझ्या मला दुःख नको आणि मला तो प्रभू पाहिजे. बायबलचा प्रभू तो नाही, बायबलचा परमेश्वर तो नाही. तुम्ही म्हणता मला रोग नको, मला त्रास नको, मला अंक नको, फलाना नको, मग तुम्ही सेवा करणार नाही देवाची. तुम्हाला जिथं किंवा मंडळीतल्या लोकांना जिथं जायचं ना तिथं जाऊन सेवा कार्य करा. बायबलचा हा परमेश्वर परफेक्ट, स्पष्ट आणि रोखोक बोलणारा आहे. देवाबरोबर तुम्ही दुःख काय करा, सहन. आणि दुःख जर सहन करायचं जर म्हटलं ना, तर कधी काय होईल मलाही सांगता येणार नाही, तुम्हालाही सांगता येणार नाही. हालेलुया. आता झालेली घटना तुम्हाला सगळ्या जणांना ठाऊक आहे.
5.5 महिने देवाचे सेवक दोघ जण जेलमध्ये होते. पूर्ण महाराष्ट्रभर झाले ते वरच्या बाहेर चालले सगळे जगापर्यंत जाऊन पोहोचला. काल ज्यावेळेस त्यांची सुट्टी झाली 1 तास आम्हाला त्या जेलमधल्या सगळ्या स्टोऱ्या सांगत होते. जेल साधारण नाहीये, जेल हे नरक आहे, नरक. आणि त्या जेलमध्ये कसे कसे लोक येतात ते म्हणजे 1-2 फूट नाही 40-40 फूट केलेले लोक जेलमध्ये आहेत. असे गुंडागर्दी मारामारी करणारे लोक त्यांना जेल काहीच वाटत नाही, असं खेळत जेलमध्ये राहतात. असे कोण जातात, असे जातात आणि असे बाहेर निघतात तिकडे पैसा देऊन. काल 1 तास पास्टर आम्हाला ज्यावेळेस सांगत होते ना डोळ्यात धारा येत होत्या. आणि ह्या परिस्थितीमध्ये दोघ जण त्या कायद्यांमध्ये त्यांना टाकलं होतं. मला तर देवाने खूप प्रगतीकरण केलं होतं त्यांच्या बरोबर. डायरेक्ट शूट होते. RS चे लोक, बजरंग दलचे लोक त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये हे काय सोडणार का, डायरेक्ट शूट करणार होते त्यांना. पण प्रार्थना काय करू शकतात. मग त्यांनी पण असं म्हणायला पाहिजे होतं गुन्हा नाही केला, हे नाही केलं, ते नाही केलं, मी कसं काय जेलमध्ये जाईल. 5.5 महिने निर्दोष असताना देखील जेल भोगावं लागतं सेवकांना. साधारण गोष्ट आहे का यार. बोलायची प्रभू की. आणि खूप परिस्थिती वाईट त्या जेलमध्ये ते 1 तासभर 70-80 लोकांना औरंगाबाद मध्ये आम्ही असताना सांगत होते आम्हाला. इतकी भयानक परिस्थिती. आणि एकच शब्द आहे, एक ठिकाणी राहणं त्यांना बरोबर वाटत नव्हतं. एकच म्हणायचे की प्रभू मला घेऊन जा, मला हे सहन होत नाही. म्हणजे काय म्हणतात, सहन होत नाही, प्रभू मला घेऊन जा तू. इतकी बॅड स्थिती आणि बॅड परिस्थिती त्या ठिकाणी आहे. परंतु असं म्हणतात की जर प्रभू माझ्या बरोबर नसता, आमच्या बरोबर नसता आणि आम्ही प्रभू बरोबर जर नसतो ना तर आम्हाला मारून टाकलं असतं त्या लोकांनी, जेल मधल्या लोकांनी मारून टाकलं असतं. केवळ म्हणजे तो आमच्या बरोबर आहे. जरी या दुःखासनातून आम्ही जातोय परंतु त्या प्रभूने आम्हाला सोडलं नाही. त्याच्या कृपेने देवाच्या सेवकाला देवाने काल मुक्ती केली, त्याच्यातून सुटका दिली. देवाच्या लोकांना ही सेवा आहे. आणि जगामध्ये कोणावरती एवढे अटॅक होणार नाही, हल्ले होत नाही. फक्त एकच समाज आहे, तो म्हणजे ख्रिश्चन समाज, देवाचे लोक आणि ख्रिस्ती समाज. हा 1 नंबर सगळीकडे टार्गेट केला जातो. हे लोक करत असं नाहीये, हा बायबलचा इतिहास आहे, हे बायबलचं मूळ आहे. बायबल मध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत जुन्या इतिहासामध्ये आणि तो इतिहास आजपर्यंत पुढं तसा चालत आलेला आहे. आणि जिथं छळ आलाय, त्रास आल्या, दुःख आले, समस्या आलेल्या आहेत, तिथंच देवाने सेवा कार्यामध्ये विस्तार आणलेला आहे, तिथंच संजीवन आणलेलं आहे, तिथंच देवाने ग्रोथ आणलेला आहे, तिथंच सेवा वाढत गेलेली आहे, तिथंच सगळ्या गोष्टी घडत राहतात. ज्या ठिकाणी छळ नाही, जी मंडळी छळात जाणार नाही, त्रासात जाणार नाही, देवाबरोबर दुःख सहन करायला तयार होणार नाही, त्या मंडळीला या पृथ्वी तलावर कधीच देवाबरोबर जीवन जगता येणार नाही. सोडून देणार ते देवाला. हालेलुया. सोडचिठ्ठी देणार देवाला. ते म्हणजे दुःख आम्हाला नको. पण आज पवित्र शास्त्रातून जर अभ्यास केला तर आम्हाला दुःखातून जावं लागणार. देवाबरोबर राहायचं म्हणजे दुःख सहन करायचं. काय करायचं? हा प्रभू मी तयार आहे. काय करायचं ते? जे होईल ते होईल. काय घाबरायचं आहे? सेवा तेरी करेंगे जीवन भर हम प्रभु,
तेरे लिए ही जिएंगे, ओ तेरे लिए ही मरेंगे, बोला तेरे खातिर करेंगे, हालेलुया, जीवन भर हम प्रभु ओ तेरे लिए ही जिएंगे, तेरे लिए मरेंगे. हमें काय करायचं आम्हाला म्हणा सेवा कार्य करायची. आणि नेहमी प्रभूचे उदाहरण पुढे ठेवायचे, सेवा कार्य करायचे. धसा कसा हे करायचं नाही. हालेलुया. नाही तर मग त्यांनी केलं असं, मी लगेच हाताची बाई वर करणार. तुम्हाला प्रभू अजून कळाला नाही म्हणजे त्या लोकांना असं म्हणावं लागतं. मी पाहतो, ऑब्झर्व करतो काही लोकांचं, जातो त्यावेळेस ते शब्द बोलतात, बाहेर काढतात नाही, लगेच आमचा शब्द तयार असतो. ही सेवा नाहीये. मग सेवा कार्य करत असताना तुम्ही कुठेही असा, कसेही असा, तुमच्यामध्ये ख्रिस्त दिसणं फार गरजेचं. देवाबरोबर दुःख असतं. दुःखामध्ये देवानं आनंद ठेवलेला आहे. दुःखामध्ये देवानं शांती ठेवलेली आहे. देवाने दुःखामध्येच आरोग्य देखील ठेवलेलं आहे. कारण त्याच्यामधून देवाचा गौरव देव प्रगट करत असतो. आणि अग्नीच्या भट्टीतून गेलं ना तर प्युअर सोनं निघतं. आमेन. हे सोनं जर आम्हाला बनवायची इच्छा असेल ना तर प्रभू बरोबर चाला बिंदास. त्या सोन्याला जी किंमत असते ना, जगातल्या सोन्याचं बघा उदाहरण, आलतू फालतू सगळं बाजारामध्ये मिळेल, कलर बिलर केलेला असतो.